भ्रष्टाचार, काळा पैसा, मी कॉन्ट्रॅक्टर नाही, माझा मुलगा बिझनेसमॅन आहे, आम्ही केलेलं काम हाच माझा प्रचार आहे आणि मला मिळणारी मतं ही माझ्या कामाने मिळणार आहे. सायलेंट कोण आहे आणि अंगार कोण आहे? मी एवढंच सांगेन, मनीषा चौधरी अंगार आहे, बाकी सब भंगार आहे. नमस्कार ताई. नमस्कार. ही तिसरी टाइम रिइलेक्ट होऊन येण्याची आपली एक एफर्ट आहे यावेळी. दहिसर कॉन्स्टिट्युएन्सीचे आपल्यामध्ये काय प्रॉब्लेम्स सध्या आहेत आणि आपला फोकस यावेळी काय असणार आहे? 2014ला दहिसर विधानसभेच्या तमाम मतदारांनी नगरसेविकेतून आमदार बनवले आणि 2019ला मनीषा चौधरी पासून मनीषा ताई बनवले आणि आता 2024ला सगळ्यांची ताई म्हणून मी आज इलेक्शन लढत आहे. आणि हे इलेक्शन लढत असताना 2019 ते 2024च्या कालावधीमध्ये पहिले 2 वर्ष ही कोविडच्या महामारीचे गेले आणि त्या ह्याच्यामध्ये 2019 पर्यंत जी एक प्रोजेक्ट ऑनगोईंग होते त्या प्रोजेक्टला उद्धव ठाकरेंच्या सरकारने सगळे स्टे दिलं होतं. त्याच्यानंतर पुन्हा 2022ला आमचं सरकार आलं. 2022ला पुन्हा त्याला ABCD चालून सुरुवात करून आज जे ऑनगोईंग प्रोजेक्ट आहे त्याच्यात मुंबईतल्या ज्या 4 नद्या आहेत, मिठी, ओशिवरा, पोयसर आणि दहिसर, ह्या पोयसर आणि दहिसर मधल्या दहिसर नदीचं पुनर्वसन होते. दहिसर नदीचं प्रोटेक्शन वॉल ही संपूर्ण 95% पूर्ण झालेली आहे. दहिसर नदीवर 3 ब्रिज बनलेले आहेत. दहिसर नदीवर 2 मुंबईतले पहिले STP प्लांट, दोन्ही बाजूला सिवरेज लाईन टाकून STP प्लांट सुद्धा 90% पूर्ण झालेले आहेत. मॅनग्रोव्ह पार्कला स्टे दिला होता, त्या मॅनग्रोव्ह पार्कचं टेंडर होऊन वर्क ऑर्डर देऊन ते सुद्धा काम चालू आहे. दहिसर नदीमध्ये बाधित होणाऱ्या आणि दहिसर मधले जेवढे DP रोड आहेत तेवढे ओपन करण्यासाठी आपण 1244 PAPचं भूमिपूजन झालेलं आहे. तो प्रोजेक्ट ऑनगोईंग आहे. त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे स्टेडियम साराईवाडा एकरमध्ये बनवलेला आहे. आज आपल्याला माहिती आहे की कोस्टल रोड हा नरिमन पॉइंट टू आपला वरळी झाला, वरली टू वर्सोवा, वर्सोवा टू दहिसर आणि दहिसर टू वसई, ह्याचं एन्व्हायरमेंट क्लिअरन्स आलंय. पण ह्या मधला जो आमच्या इकडचा जो आहे, जो दहिसर कांदरपाडा टू दहिसर सुभाषचंद्र बोस भाईंदर, त्याला 5 किलोमीटरची वर्क ऑर्डर दिलेली आहे. तो लवकरात लवकर चालू होणार आहे. त्याचप्रमाणे सुनामी अगर कोण ताकद असेल सुनामी रोखण्याची तर ती मॅनग्रोव्हची आहे आणि मॅनग्रोव्हचं जतन करणं, पर्यावरणाला चालना देणं, ह्या दृष्टीने माझा मॅनग्रोव्ह पार्क हा आता लवकरात लवकर ह्या 5 वर्षात मला पूर्ण करायचंय. दहिसर नदी पूर्ण करायचंय. त्याचबरोबर दहिसरला आमच्या बोरिवलीचं जे भगवती हॉस्पिटल माझ्या मतदारसंघात आहे ते 490 बेडचं जानेवारीला मी चालू करते आणि ह्या 490 बेडमध्ये मुंबईमध्ये पहिला एक वॉर्ड 80 बेडचा मी प्रायव्हेट ठेवलाय. 10 रूम्स प्रायव्हेट ठेवलेले. किरण तिकडे मी आयुष्यमान भारत कार्ड हे त्याला लिंक केलेलं आहे. सगळे म्हणजे कॅथलॅब असेल, ऑन्कॉलॉजिस्ट असतील, युरोलॉजिस्ट असतील, हे सगळे तिकडे निदान होणार आहेत. त्याचबरोबर MRI, CT स्कॅन, 2D इको हे सगळं तिकडे होणार. ही लोकांना सेवा देणार आहोत. आणि आज आपला एक माझा प्रलंबित प्रॉब्लेम म्हणजे 2022ला आपणाला माहिती आहे की मेट्रो शेड ही देवेंद्रजींनी आरे कॉलनीमध्ये ठेवली होती. उद्धवजींचं सरकार आल्यानंतर तिकडे त्यांनी स्टे दिला आणि मेट्रो शेडचं काम हे आपण दहिसरला एअरपोर्ट अथॉरिटीची जागा आहे तिकडे केली होती. त्याप्रमाणे केंद्र शासनाने एअरपोर्ट अथॉरिटीची जागा ही MMRDAला दिली होती आणि MMRDAला पुन्हा आमचं सरकार 22ला आल्यानंतर आम्ही मेट्रो शेड ही आपल्या गोरेगाव आरेमध्ये केली. आणि जे हाईट रिस्ट्रिक्शन आमचं आहे एअरपोर्ट अथॉरिटीचं, त्यामुळे बरेच प्रोजेक्ट हे आमचे बाधित झालेले आहेत. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट बोलताय. त्याच्यासाठी मी सभागृहामध्ये ह्याच्यावर प्रश्न विचारले. सभागृहामध्ये मी
ठराव पास करून घेतला की राज्य सरकारने MMRDA ची जागा मुंबई महापालिकेला द्यायची आणि मुंबई महानगरपालिकेने रेडी रेकनर प्रमाणे एव्हिएशन मिनिस्ट्रीला पैसे भरायचे. त्याप्रमाणे आपण राज्य सरकारकडून 40 एकर जागा ही गोराईला दिलेली आहे एअरपोर्ट अथॉरिटीला, आणि राहिलेली त्यांची 56 एकर मधली 16 एकर जागा जी आहे, ह्या 16 एकरला रेडी रेकनर प्रमाणे मुंबई महानगरपालिकाने 476 करोड रुपीज हे मुंबई महापालिकेने एव्हिएशन मिनिस्टरला द्यायचे. तदनंतर आमचे युडीने त्यांना प्रस्ताव दिला. त्यानंतर मी तिकडे राज्य शासनाकडनं युडी नगर विकास खात्याकडनं तिकडे रिझर्वेशन टाकून घेतलं की उद्या ही जागा खाली झाल्यानंतर कुठल्याही संस्थेला न देता मुंबई महानगरपालिकेने 56 एकर मध्ये थीम पार्क बनावं, म्हणून डीपी मध्ये मी रिझर्वेशन टाकून घेतलंय. एव्हिएशन मिनिस्ट्री बरोबर माझी आणि आमचे केंद्रीय मंत्री आणि आमचे खासदार पियुष गोयल यांच्या माध्यमातून आम्ही एव्हिएशन मिनिस्टर बरोबर मीटिंग केली. एव्हिएशन मिनिस्टरला आम्ही हे सगळे पॉइंट दाखवले की अंधेरी, जुहू, सांताक्रूज आणि भांडूप हे जो फनेल एरिया आहे, ह्या फनेल एरियाचे रेडी रेकनर वेगळे आहे, दहिसरचे रेडी रेकनर वेगळे आहेत. त्यामुळे आम्हाला आमच्या बरोबर हे क्लब न करता दहिसरचा जो प्रॉब्लेम आहे हाईट रिस्ट्रिक्शनचा, त्या दहिसरचे रडार हे गोराईला शिफ्ट करून दहिसरचे जे आमचे बाधित प्रकल्प आहेत त्यांना तातडीने परमिशन द्यावी. आणि हे रडार शिफ्ट करण्यासाठी एव्हिएशन मिनिस्ट्रीने एक आमच्याकडे क्वेरी काढली होती की जे रडार गोराईला शिफ्ट होतील त्याच्यासाठी लागणारा इन्स्टॉलेशन चार्ज हा 67 करोड रुपीज ट्रान्सपोर्टेशनचे आम्हाला सरकारने द्यावे. त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना पत्र देऊन मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी त्याप्रमाणे प्रस्ताव दिला की हे आम्ही 67 करोड रुपीज सुद्धा भरायला तयार आहे. ह्यानंतर आमची एव्हिएशन मिनिस्टरकडे मीटिंग झाली. ते मिनिट्स ऑफ मीटिंग बनले आणि दुसऱ्या दिवशी आचारसंहिता लागली. त्यामुळे आता फक्त कॅबिनेट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या कॅबिनेटमध्ये पास करून घ्यायचंय MMRD टू BMC हँडओव्हर करायचे. BMCने हँडओव्हर केल्यानंतर ते गोराईला शिफ्ट होतील आणि तिकडे थीम पार्क बनावं हा माझा मानस आहे. रिडेव्हलपमेंटचं खूप स्लो पेस आहे किंवा अडकली आहेत खूप प्रकल्प. काय इश्यू आपल्याला वाटतो याच्यात? आणि SRA जे ऑर्गनायझेशन आहे, SRA स्कीम जी चालते ती ज्यासाठी इंट्रोड्यूस केली होती, इम्प्लिमेंट केली गेली होती, ते पर्पज फुलफिल होतंय का? बघा, माझ्या मतदारसंघामध्ये गेल्या महिन्यामध्ये मी 1500 लोकांना घराच्या चाव्या दिल्या. माझ्या इकडे चांडकचा SRA झाला, तिकडे सुद्धा आम्ही सर्वांना घरं दिली. एवढंच नव्हे तर प्रायव्हेट स्कीम मधून पण 40 लोकांना आम्ही बिल्डरकडनं घरं द्यायला लागली. लोकप्रतिनिधी आणि सोसायटी आणि बिल्डर ह्यांचा समन्वय व्यवस्थित असायला पाहिजे. आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आपण कुठे हे न करता आपण जनतेचा कसा विकास होईल, लोकांचा कसा विकास होईल, आणि बिल्डरने सुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये लोकांना जास्तीत जास्त त्यांचं समाधानकारक असेल अशा सगळ्यांना जर मदत केली ते SRAचे प्रोजेक्ट कुठेही रखडत नाहीये. मग मेन इश्यू आपल्याला हे वाटतोय का की पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह आणि बिल्डरचं जे कोलॅबोरेशन व्हायला पाहिजे? लोकप्रतिनिधीचं काम आहे की जनता आणि बिल्डर ह्याच्यामधला सेतू बनणं. लोकप्रतिनिधींनी स्वतःचा इगो सांभाळण्यासाठी जर तिकडे केलं तर ते प्रकल्प होत नाही. बिल्डर माझं कसं ऐकेल आणि बिल्डर ह्यांना कसं निचडून काढेल समोरच्यांना, हे जर ध्येय ठेवलं तर होत नाहीये. आज तुम्हाला माहिती असेल की माझ्या मतदारसंघात 10 ते 12 हजार लोकवस्ती असलेली गणपत पाटील नगर झोपडपट्टी. 2014ला मला फक्त 63 मतं पडली होती. ओके, बरोबर. त्याच्यानंतर मला मतं मिळाली नाही म्हणून मी विकास केला नाही. मी पहिल्यांदा त्यांना 2014ला लाईट आणली. विरोधकांनी लाईट आणल्यानंतर ती केबल काढायला लावली आणि कलेक्टरला कंप्लेंट केली की CRZ2 मध्ये आहे.
कलेक्टरने टाटावरती केस केली. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट क्लिअरन्स, MCZMA सगळ्या परमिशन घेऊन आज गणपत पाटील नगरच्या घर मी लाईट दिलेली आहे. जे तिकडे लाईट माफिया होते, एक बल्बचे 600 रुपये घेत होते. आज लोकांकडे टीव्ही लागतोय, लोकांची मुलं लॅपटॉपवर अभ्यास करतायत, लाईट आहे, फॅन आहे, हे सगळ्या सुविधा गणपत पाटील नगरमध्ये दिल्या. गणपत पाटील नगरमध्ये पाण्याची सोय नव्हती. टँकर माफियांतर्फे टँकरने पाणी दिलं जात होतं. माझ्या स्वतःच्या म्हाडाच्या फंडामधून लाईन टाकून आज घरोघरी पाणी दिलेलं आहे. राज्य शासनाच्या जवळजवळ किती घर असतील, म्हणजे किती लाईन्स, वॉटर लाईन्स? 1 ते 14 गल्ली आहेत. 1 ते 14. आणि त्याचबरोबर त्या लोकांचा शासनातर्फे संपूर्ण सर्वे करून घेतला. अच्छा. आणि सर्वे करून आता जो ओनर आहे जागेचा त्याच्यातर्फे आपण तिकडे SRA करून सर्वांना घरं द्यायचा माझा मानस आहे. अच्छा. त्याचं ऑलरेडी सर्वे झालेलं आहे आपण सांगत आहात. एन्क्रोचमेंटच्याच इश्यूवर मी येत होते की खूप ठिकाणी आपल्या इथे फुटपाथवरही एन्क्रोचमेंट आहे, फ्लायओव्हरच्या खाली फुटपाथ्स नाही आहेत प्रॉपर. तर ह्याच्यावर काय आपलं हे बघा, जेव्हा मुंबई महानगरपालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकार ही तिघही जेव्हा एकत्र असतात तेव्हाच हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. जी. महापालिकेचे नियम वेगळे आहेत, राज्य शासनाचे वेगळे नियम आहेत आणि केंद्र सरकारचे वेगळे नियम आहेत. आज तिकडे मी दरवेळेला त्यांच्यावर कारवाई करून आपण उठवतोय, पण त्या ठिकाणी अशी मुलं अंगावर टाकतात. BMCची लोक काय करणार तुम्ही मला सांगा. आणि हा जो प्रश्न आहे ह्याच्यासाठी राज्य शासनाबरोबरच मुंबई महानगरपालिकेने कडक कारवाई करायला पाहिजे. ही संयुक्त कारवाई केली तरच होणार. पोलीस, महापालिका एकत्र येऊन जर कारवाई केली तर हा प्रश्न सुटू शकतो. घरांचाच प्रश्न नाहीये, पण फुटपाथवर हॉकर्सही आता बसतात. हॉकर्सची पॉलिसी असूनही महापालिकेत हॉकर्सची पॉलिसी इम्प्लिमेंट होत नाहीये का, काय इश्यू आहे? आपण याचा फॉलोअप ताई करत आहात? विधिमंडळामध्ये सुद्धा आम्ही आवाज उठवलेला आणि ती पॉलिसी आहे, जो सर्वे झालेला आहे तो लवकरात लवकर राज्य शासनाने मुंबई महानगरपालिकेने प्रसिद्ध करून जे हॉकर झोन बनवलेले आहेत, ह्या हॉकर झोन मध्ये माझी मागणी आहे की जो स्थानिक असेल त्यालाच तिकडे धंदा करायला द्यायला पाहिजे. बाहेरून येणारे लोक आहेत ज्यांचं आधार कार्ड इकडचं नाही त्यांना देऊ नये. आणि त्याचबरोबर हॉकर्स करत असताना जे भूमिपुत्र आहेत आणि ह्या भूमिपुत्र, त्याचबरोबर बचत गटाच्या ज्या महिला आहेत, ह्या बचत गटाच्या महिलांना, विधवा असतील, परित्यक्ता असतील, ह्या महिलांना सुद्धा त्याच्यात समाविष्ट करून त्या लोकांनी ही हॉकरची पॉलिसी आहे ती लवकरात लवकर अंमलबजावणी करायला पाहिजे. पब्लिक ट्रान्सपोर्टचं जर आपण सोयी केली तरी, आता मेट्रोही आल्या आहेत आपल्या इथे, इनफॅक्ट खूप म्हणजे एवढी सोय झाली आहे मेट्रोची, पण लास्ट माइल कनेक्टिव्हिटी जे आपण बोलतो की तिथनं घरपर्यंतचा जो रस्ता असतो तिथे इधर रिक्षा नसते किंवा बसेस अवेलेबल नसतात किंवा रिक्षाच येत नाही एवढ्या जवळच्या. असं कुठे नाहीये. कायद्याने सुद्धा आपल्याला एखाद्या रिक्षावाल्याने न्याय सांगितलं तर तुम्ही कायद्याने कारवाई करू शकता. तुम्ही फोन करून पोलिसांना बोलवू शकता. आता त्याच्यासाठी माझे प्रयत्न आहे की मेट्रो स्टेशनच्या खाली जिकडे शेअर रिक्षा स्टँड करावा, जेणेकरून लोकांना कनेक्टिव्हिटी होईल. आणि आपल्याला माहिती असेल की दहिसर चेकनाक्याला जिकडे आमचं ऑक्ट्रॉय नाका होता ती जागा व्हॅकंट झाली होती आणि त्या व्हॅकंट जागेवरती राज्य शासनातर्फे तिकडे धारावीच्या लोकांचं पुनर्वसन होणार होतं. मी सभागृहामध्ये ह्याच्यावरती आवाज उठवला आणि सभागृहामध्ये त्यांना सांगितलं मी धारावीच्या लोकांना इकडे येऊन देणार नाही. आणि त्याच वेळेला मुंबई महानगरपालिकेला पत्र दिलं आणि मुंबई महानगरपालिकेकडे मी मागणी केली की आपण तिकडे ज्या इतर राज्यातून आपल्याकडे ट्रान्सपोर्टचे वॉल्वो वगैरे येतात, बसेस येतात, ह्यांना कुठेच पार्किंग नाहीये. ते कुठेतरी रस्त्यावरती पार्किंग करतात आणि त्याचा त्रास नागरिकांना होतो. म्हणून तिकडे वाहनतळ करायची मी मागणी केली. त्वरतच मुख्यमंत्र्यांनी आणि आमचे तत्कालीन मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल ह्यांनी DP मध्ये तिकडे वाहनतळ म्हणून
हे केलं, वाहनतळाचं आरक्षण केलं आणि आज टेंडर सुद्धा निघालं आणि वर्क ऑर्डर देऊन आज तिकडे वाहनतळ बनते, याचा मला खूप आनंद होतो. कंटॅमिनेशन किंवा वॉटर सप्लाय हा प्रॉब्लेम आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आहे का? याचे कंप्लेंट्स येतात का? आणि ह्याचं काय सोल्युशन, म्हणजे काय आपण ह्याचं निवारण? ओके, हे बघा मॅडम, की जे गावठणं आहेत आणि कोळीवाडे आहेत, ह्या गावठण कोळीवाड्यांच्या ज्या मुंबई महानगरपालिकेच्या जलवाहिनी आहेत, ह्या खूप 60-70 वर्ष जुन्या आहेत. आणि मी दरवेळेला असे काही ठिकाणी आमचं इम्प्लिमेंटेशन चालू आहे आणि त्यावेळेला काय असतं, ह्या जुन्या जीर्ण झालेल्या जलवाहिन्या आहेत, ह्याला एअर क्रॅक जातो आणि एअर क्रॅक गेल्यानंतर बाजूलाच त्यांच्या सिवरेजच्या लाईन असतात. त्यामधून जो एमटी लाईन मध्ये गॅस सक होतो आणि ज्या वेळेला पाण्याचं टायमिंग चालू होतं त्यावेळेला तो गॅस डिझॉल्व्ह होऊन त्या पाण्याला दूषित पाणी येतं. म्हणून हे प्रॉब्लेम कॅमेरा टाकून मी सगळे सॉल्व्ह करून घेतले आणि बऱ्याच ठिकाणी आपण नवीन लाईन टाकून घेतल्या, ज्या लाईनमुळे आज लोकांना त्याचा फायदा होतोय. आणि गावठण कोळीवाडी ह्यांचं सीमांकन हा मुंबईचा सर्वात मोठा प्रश्न होता. विधिमंडळामध्ये आवाज उठवून मी सरकारला भाग पाडलं की मुंबईतले भूमिपुत्र हे 7 बेट्यावर वसलेले आहेत आणि मुंबईमध्ये वसलेल्या या भूमिपुत्रांना आज जर त्यांना घर बांधायचं असेल किंवा घराची उंची वाढवायची असेल तर झोपडपट्टीमध्ये लोकांना 2000चा पुरावा आणि गावठण कोळीवाड्यामध्ये भूमिपुत्रांना 1962चा पुरावा, हा अन्याय होता. आणि त्याला वाचा फोडण्यासाठी मी आज सर्व सीमांकन दहिसर, एकसर कोळीवाडा, एकसर तळेपखाडी, एकसर ठाकूर पखाडी, एकसर म्हातार पखाडी, दहिसर गावठण, कांदरपाडा, ह्या सगळ्यांचं सीमांकन करून आज डीपीआर बनवायला दिलं, ह्याचा मला आनंद होतोय. त्याचबरोबर मला सांगण्यास आनंद होते की मुंबईतलं पहिलं आगरी कोळी भवन हे 15,000 स्क्वेअर फूटचं मी दहिसरला बनवते. आगरी संस्कृती आहे, आगरी कोळ्यांचं फिश फूड आहे, ह्याचा आस्वाद सगळ्यांना मिळाला पाहिजे आणि भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे. आगरी संस्कृती, आगरीचा इतिहास हा लोकांपर्यंत नेण्यासाठी आज दहिसरला गावठणमध्ये 15,000 स्क्वेअर फूटचं आगरी कोळी भवन बनवून देत आहे. मॅनग्रोव्ह पार्क आणि इको टुरिझम चा आपण उल्लेख केला, तर हा आपला नेहमी एक पेट प्रोजेक्ट राहिला आहे आपला. 2015 पासून मला लक्षात आहे आपण त्याचा पाठपुरावा करतोय. तर आता त्याची स्टेटस काय? आपण मला सांगितलं ते स्टे होतं, मग आपण स्टे मिळाला, पण आता मॅडम आपण पोहोचलो. आता आपण वर्क ऑर्डर दिलेली आहे, काम चालू आहे. तुम्हाला माहिती असेल की मी हा मॅनग्रोव्ह प्रोजेक्ट आणि मॅनग्रोव्ह साठी मी स्वतः पर्यावरणाच्या ह्याच्या दृष्टीने खूप प्रेमी आहे आणि त्यासाठी मॅनग्रोव्ह फाउंडेशन मधली एकमेव महिला आमदार म्हणजे मी मेंबर आहे. आणि मॅनग्रोव्ह सेव्ह होणं ही सगळ्यांची जबाबदारी आणि ह्या मॅनग्रोव्हचा डीपीआर करून पुन्हा हाय पॉवर कमिटी, पुन्हा हे सगळं करून आता वर्क ऑर्डर देऊन भूमिपूजन होऊन कामाला सुरुवात झालेली. आणि मी नक्कीच आमचं महायुतीचं पुन्हा सरकार येणार आहे आणि ह्या महायुतीच्या सरकारमध्ये लवकरात लवकर हा प्रोजेक्ट कसा पूर्ण होईल. आणि ह्याला मला आनंद होतोय की मॅनग्रोव्ह फाउंडेशनने पण कुठलाही पैसा कमी न पडण्यासाठी त्याची तरतूद केलेली आहे. आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये असा इश्यू आहे का? आणि आपलं ह्याच्यात काय म्हणजे काय सोल्युशन आहे मार्जिनलाइज्ड जे कम्युनिटी आहे त्यांच्यासाठी? बघा मॅडम, की जेव्हा डेव्हलपमेंट होतं तेव्हा रोजगार निर्मिती होते, बरोबर आहे. आता मेट्रोचं काम चालू होतं, सिमेंट इंडस्ट्रीचं वर्कमॅन होते, स्टील इंडस्ट्रीचे वर्कमॅन होते, फॅब्रिकेशनला वर्कमॅन होते, बरोबर. हा रोजगार उपलब्ध झाला. कोस्टल रोड बनतोय, कोस्टल रोड मध्ये लागणारे तुमच्या मॅन पॉवर आहे तो आपल्याला रोजगार उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर मॅनग्रोव्ह पार्क आहे, ह्या मॅनग्रोव्ह पार्क बनवत असताना तिकडे ज्या बोटी लागणार आहेत किंवा इलेक्ट्रिक कार लागणार आहे त्या लोकांना रोजगार मिळणार आहे.
आणि त्याचबरोबर जी. स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून अनेक लोकांना आम्ही हे देऊन आज सेंट फ्रान्सिस असेल किंवा रुस्तमजी असेल इथे स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस, त्याचप्रमाणे आता आमचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी ह्यांनी खूप सुंदर असं स्किल डेव्हलपमेंटचं हॉस्पिटॅलिटी असेल, सायबर ह्याचे असतील, अशा सर्वांचं स्किल डेव्हलपमेंट कांदिवलीला चालू केलंय. त्यामुळे तिकडे मुलांना, त्याचबरोबर माझ्या इकडे असलेल्या डायमंड इंडस्ट्रीज आहेत, ह्या लोकांना आज डायमंडचं हब शिप्स मध्ये आहे आणि त्या एक्सपोर्ट झोन मध्ये मुलांना ट्रेनिंग देऊन नोकरीची शाश्वती ते लोक देत आहेत. त्यामुळे आम्ही 100 लोकांना पाठवलं तर 100 लोकांनी ट्रेनिंग घेतलं की स्टायपेंड तर मिळतोच, पण त्याचबरोबर नोकरी सुद्धा त्यांना मिळते. आपले जे रायव्हल आहेत त्यांनी सायलेंट MLA असं संबोधित त्यांच्या प्रचारपत्रात आपल्याला केलं आहे, त्यांना तुमचं काय उत्तर असेल? ताई, सायलेंट MLA हा माझ्या, तुम्ही गल्लीमध्ये जा, माझ्या सभागृहामध्ये सर्वात जास्त प्रश्न विचारणारे आमदार मीच आहे, सर्वात 100% उपस्थितीमध्ये मीच आहे, तर मी सायलेंट कशी? हे तुम्ही ठरवावं. आपण देशाचे चौथे आधारस्तंभ आहे, मग ही कामं अशीच झाली का? ही कामं अशीच झाली का? 10 वर्ष बिळामध्ये बसलेले होते ते आता बाहेर निघाल्यानंतर तुम्ही जर कोणाचा भक्ष घ्यायला बघत असाल तर कोविडच्या महामारीमध्ये कुठे होते तुम्ही? कोविडच्या महामारीमध्ये दहिसर विधानसभेमध्ये 56 CC रोड, दहिसर नदी, एका महिलेला संघर्ष किती करावा लागतो तरी सुद्धा महिला ही अबला नाही, ही सबला आहे हे दाखवून देणारी आमदार म्हणजे मनीषा चौधरी आहे. आणि जे मला आता सायलेंट सांगतात, ह्याच सायलेंटला मी दाखवते की मी वाघीण म्हणून कसं काम केलेलं आहे आणि माझ्यावर आलेल्या संकटाला मी कुठेही त्याचं बाहू केला नाही. माझे मिस्टर मेल्यानंतर मी 18व्या दिवशी पदर खोचून 6,000 लोकांना मी खिचडी वाटलेली आहे. मी लोकांना घरोघरी, लोकांच्या घरी ज्या लोकांकडे प्रसंग आला होता त्यांना वॅक्सिनेशन देणं, त्यांना टिफिन पोचवणं, त्यांना हॉस्पिटलमध्ये घ्यायचं, एवढंच नाही, ते एक मोरे कुटुंब होतं, सगळे लोक हॉस्पिटलला कोविडला होते, आईचा मृत्यू झाला, तिचे अंत्यसंस्कार करायला कोण नव्हतं, माझ्या PAने तिचे अंत्यसंस्कार केले. ही आमची संस्कृती आहे, हे माझं सायलेंट काम आहे. भ्रष्टाचार, काळा पैसा, मी कॉन्ट्रॅक्टर नाही, माझा मुलगा बिझनेसमॅन आहे, आम्ही कोणीही ह्याच्यामध्ये हे नाही आहेत. आम्ही केलेलं काम हाच माझा प्रचार आहे आणि मला मिळणारी मतं ही माझ्या कामाने मिळणार आहे. सायलेंट म्हणजे काय? जर सभागृहामध्ये मी माझा अहवाल दिलाय, त्याला बारकोड दिलेला आहे, माझी सभागृहातली भाषणं ऐका, दहिसरच्या कुत्र्यांच्या, भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नापासून ते दहिसरच्या एव्हिएशनचा प्रश्न असेल, डायमंड इंडस्ट्रीजचा प्रश्न असेल, किंवा माझ्या आगरी कोळी लोकांचा प्रश्न असेल, किंवा रेल्वेमध्ये बाधित होणाऱ्या माझ्या लोकांना मी कधीही माझ्या कार्यकर्त्यांनी पैसे न घेता आम्ही लोकांना स्टे देऊन तिकडे त्यांना आधार दिलेला आहे. त्यामुळे सायलेंट कोण आहे आणि अंगार कोण आहे? मी एवढंच सांगेन, मनीषा चौधरी अंगार आहे, बाकी सब भंगार है. Subscribe to Midday India. Get direct notifications on all our videos by clicking on the bell icon.